नमस्कार. आज एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी मी आलोय. ही मुलाखत नाहीये, तर एका कोर्ट केस संबंधीची माहिती आहे, ज्याला संपूर्ण देशाला ज्या विषयाने आता आपल्या कवेत घेतलंय तो म्हणजे नीट पेपर फुटीचा विषय. पेपर फुटले, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, या सगळ्या गोष्टींची खूप चर्चा झाली. कधी नव्हे तो या देशाच्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या सोबत आणखी एक कृती भारतभरामध्ये घडत होती वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्यातलं एक संभाजीनगरचं न्यायालय. छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती, आणि ती याचिका एक नाही, 2, 3, 4 मुलांनी मिळून त्या याचिका केल्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं होतं की नीटच्या परीक्षेत मला भरपूर मार्क मिळू शकतात. त्यांनी आपली अँसर शीट जोडली आणि सांगितलं की माननीय न्यायालयाने आम्हाला मिळत असलेल्या मार्कचा विचार करावा. तिथे गडबड झाली आहे NTA कडं, आणि त्याला बघून त्याला आम्हाला न्याय द्यावा. जास्त मिळणार होते, कमी मिळाले. म्हणजे मला 200 मिळणार होते, 50च मिळाले. आणि ती याचिका दाखल केल्याबरोबर कोर्ट गंभीर झालं, आणि त्या कोर्टाने ते सगळं बघितल्यानंतर चक्क त्या विद्यार्थ्यांना कॉस्ट लावत याचिका खारिज करून टाकल्या. काही जणांनी वापस घेतल्या, काही जणांच्या फेटाळल्या. म्हणजे एकूण हे प्रकरण खरंच काही घडलं होतं, NTA मध्ये गडबड की काय, या सगळ्या विषयाची चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. NTA वतीनं लढणारे वकील ॲडव्होकेट रोहित सर्वज्ञ आपल्या सोबत आहेत. मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. रोहित साहेब, आपलं स्वागत आहे. पहिला अगदी प्राथमिक प्रश्न विचारतो की या याचिका किती होत्या, कोण कोण केल्या होत्या आणि का केल्या होत्या? नमस्कार. सर्वात प्रथम मी ॲनालायझरचं खरंच कौतुक करतो, कारण की या चॅनलच्या माध्यमातून, या युट्यूबच्या माध्यमातून आपण अतिशय मोठ्या प्रमाणावर या समाजामध्ये सत्य ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही समाजावर आणतात. आम्ही सगळे तुमचं चॅनल रेग्युलर पाहतो, आणि तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. असे अतिशय प्रखर आणि ज्या मुद्द्यांना समाजामध्ये नेण्यासाठी लोक जे घाबरतात ते मुद्दे सुद्धा तुम्ही न घाबरता, तुम्हाला याचा त्रासही झालेला आहे, आम्हाला त्याची कल्पना आहे. मोठ्या प्रमाणावर तुमच्यावर हमलाही करण्यात आला होता, पण तरीही न डरमगता अतिशय ताकदीनं, समर्थपणे हे सगळे मुद्दे तुम्ही समाजापुढे आणता. त्यामुळे सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. धन्यवाद. या बाबतीमध्ये आपण जो मला पहिला प्रश्न विचारलेला आहे की याच्यामध्ये किती याचिका दाखल झाल्या होत्या, तर याच्यामध्ये 4 याचिका 4 विद्यार्थ्यांनी दाखल केल्या होत्या. आणि त्या विद्यार्थ्यांनी दाखल करताना ते याचिकांमध्ये प्रामुख्याने त्यांची काय मागणी होती, तर याच्यामध्ये एक सर्वसाधारणपणे त्यांची मागणीचं स्वरूप असं होतं की त्यांनी जी परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये त्यांना कुणाला 550, कुणाला 600, कुणाला 620 असे वेगवेगळे मार्क आम्हाला पडत होते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष निकाल लागला तेव्हा कुणाला 45, कुणाला 90 अशा प्रकारचे मार्क आम्हाला पडलेले आहेत. NTA जी आमची परीक्षा घेतली आणि त्याच्यानंतर जो आमचा रिझल्ट आलाय तो चूक आहे, ही उत्तरपत्रिका आमची नाहीच, आम्हाला एवढे मार्क पडूच शकत नाहीत, अशा प्रकारच्या पिटिशनचं स्वरूप होतं बऱ्याच जणांचं. याच्यामध्ये एक मुद्दा अजून एक होता. तो मुद्दा असा म्हणजे काही जणांनी तर याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकीची सुद्धा चूक आहे अशा पद्धतीने बोललेले आहे. काही जणांनी म्हणलेलं आहे की पर्सेंटाईल जे आहे तर ते धडधडीत चूक दिसते उत्तरपत्रिका पाहता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारावर अशा या 4 पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या. मग या सगळ्या पिटिशनमध्ये सरळ सरळ विद्यार्थ्यांनी NTA वरती आरोप केले होते की माझं गुण जास्त मिळू शकतात आणि मला कमी मिळालेले आहेत. मला जास्त मिळू शकतात हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी NTA कडून देण्यात आलेल्या उत्तरपत्रिका जोडलेल्या होत्या का? आपण विचारलेला प्रश्न हा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे, आणि हाच या संपूर्ण 4ही पिटिशनचा गाभा आहे असं आपण म्हणू शकतो की का ते उच्च न्यायालयात आले होते. याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं, ज्याला एलिगेशन्स आपण म्हणतो, की त्यांचा आरोप असा होता NTA वर की सुरुवातीला NTA एक उत्तरपत्रिका फ्लॅश केली होती आणि त्याला कन्फर्म, माझीच उत्तरपत्रिका असं कन्फर्म केल्यानंतर ती जाऊन नंतर ओरिजिनल उत्तरपत्रिका जी आहे ती ईमेलद्वारे निकालासहित अशा पद्धतीने येते. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेलवरती मिळते, विद्यार्थ्यांच्या मेलवर. म्हणजे तुम्ही कम्प्युटरवर जाता, ही माझी उत्तरपत्रिका आहे, हे कन्फर्म बटन दाबून क्लिक करून सांगता कन्फर्म आहे, ती तिथून तुम्हाला विजिबल राहत नाही, आणि ती थ्रू मेल तुम्हाला सेकंड डे तुमच्या ह्याच्यावरती येते. ती उत्तरपत्रिका येते जी तुम्ही कन्फर्म केली आहे, बरोबर. हा, मग ते त्यांच्याकडे ती आली, बरोबर. हा, आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आरोप असा आहे की आम्हाला सुरुवातीला दाखवलेली उत्तरपत्रिका
या उत्तरपत्रिकेचं जर पाहणी केली तर आम्हाला असे 560, 620 वगैरे असे खूप चांगले मार्क पडतात. काही जणांचं म्हणणं की आमचा एम्स मध्ये पण नंबर लागू शकला असता वगैरे वगैरे. परंतु आम्हाला जेव्हा उत्तरपत्रिका ईमेलद्वारे आली आणि त्याचा रिझल्ट जेव्हा आला तेव्हा ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की आम्हाला 40 मार्क 90 मार्क असे मार्क पडतात आणि या ग्रीव्हन्सने ते सगळे उच्च न्यायालयात आले होते. अच्छा, मग या ज्या उत्तरपत्रिका त्यांना दाखवण्यात आल्या होत्या, असं ज्याला त्यांचा आरोप आहे. म्हणजे कन्फर्म केलं होतं तुम्ही, आणि तेव्हा त्या उत्तम होत्या, म्हणजे त्या उत्तरपत्रिका पुढे कोर्टाच्या समोर एनटीएने सादर केल्या की काय केलं, कसं केलं? मुळात ह्यातली एक गोष्ट, टेक्निकल गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. ती गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एनआयसी, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, या एनआयसी हे सगळं आपण ज्याला म्हणतो ना की ह्युमन इंटरफेरन्सच्या शिवाय हे सगळ्या गोष्टी होतात. एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की एक विद्यार्थी त्याची एक उत्तरपत्रिका एवढा एकच डॉक्युमेंट स्कॅन केला जातो आणि तोच डॉक्युमेंट त्या विद्यार्थ्याच्या लॉग इन आयडी नुसार त्याला तो पाठवला जातो. मुळात एका विद्यार्थ्याला कुठली तरी दुसरी उत्तरपत्रिका जाणं हे केवळ अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे एनटीए म्हणून आमचं असं म्हणणं होतं आणि जेही कोर्टाने मान्यही केलेलं आहे की याच्यामध्ये दुसरी कुठली उत्तरपत्रिका गेलेली नाहीये. त्यांना जी ईमेलद्वारे जो निकाल लागलेला आहे तीच उत्तरपत्रिका त्यांना दाखवली होती आणि तीच उत्तरपत्रिका त्यांना ईमेलने पाठवण्यात आली आहे. मग आता हे झाल्यावर त्या उत्तरपत्रिकांनी त्यांचं समाधान, म्हणजे एनटीएनी जेव्हा कोर्टासमोर ही बाजू मांडली की आमचं होत नाहीये, तेव्हा त्याच उत्तरपत्रिका त्या विद्यार्थ्यांच्या म्हणून एनटीएनी कोर्टासमोर सादर केल्या की काय केलंय, नेमकं कसं केलंय? हा जेव्हा विषय माननीय न्यायालयासमोर आला आणि न्यायालयाने या प्रकरणाची आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेता अत्यंत गांभीर्याने या पिटिशनकडे माननीय उच्च न्यायालयाने लक्ष दिलं. याच्यामध्ये पहिली सुनावणी जेव्हा झाली तेव्हा याच्यामध्ये जेव्हा दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला, त्या युक्तिवादानंतर असं ठरलं आणि न्यायालयाने सांगितलं की तुम्ही ज्या मूळ पत्रिका आहेत, ज्या प्रत्यक्ष स्वतः विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आहेत, सोडवलेल्या आहेत, ज्याच्यावर त्यांची सही आहे, अशा मूळ उत्तरपत्रिका तुम्ही घेऊन या माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार. आणि त्याचबरोबर की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करता या मूळ उत्तरपत्रिका एनटीएचे स्वतः डेप्युटी डायरेक्टर दिल्लीहून या सगळ्या सीलबंद पाकिटामध्ये या मूळ उत्तरपत्रिका घेऊन न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने स्वतः या मूळ उत्तरपत्रिका, सीलबंद उत्तरपत्रिका सील काढून त्या उत्तरपत्रिका स्वतः पाहिल्या. मूळ जो निकाल आहे त्या निकालाशी त्यांनी ते पडताळणी केली, व्हेरीफाय केलं आणि न्यायालयाच्या लक्षात आलं की एनटीएने जो निकाल दिलेला आहे आणि ह्यांच्या ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या मूळ उत्तरपत्रिका ह्या तंतोतंत बरोबर आहेत, यामध्ये एकही चूक झालेली नाहीये आणि त्यामध्ये बेरीज वजाबाकी हा तर फारच म्हणजे तो आरोपच मुळात बिनबुडाचा आहे. तर अशा प्रकारची कुठलीही एनटीएची चूक झालेली नाहीये आणि जे विद्यार्थ्यांनी लिहिलंय तोच निकाल आहे असं कोर्टाच्या सुकृतदर्शनी पहिल्यांदा लक्षात आलं. पण कोर्ट आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी मला हे महत्वाचं वाटतं की कोर्ट खरं पाहिलं तर या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या किंवा त्या वकिलांच्या हातात न देताही कोर्टात जेव्हा हे सांगतं तेव्हा ते बरोबरच असतं. असं असतानाही माननीय न्यायालयाने एक पाऊल पुढे जात विद्यार्थ्यांचा विचार करत, त्यांच्या मानसिकतेचा विचार करत या ओरिजिनल उत्तरपत्रिका, मूळ उत्तरपत्रिका या त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या आई वडिलांना आणि त्यांच्या वकिलांना प्रत्यक्ष हाताळण्यासाठी त्यांच्या हातामध्ये दिल्या. त्यांनी त्या पाहिल्या, त्याच्यावर चर्चा केली, ते बघितलं आणि त्यांचं स्वतःचं समाधान झालं की या मूळ उत्तरपत्रिका आहेत, याच्यावर माझीच सही आहे, हा अंगठा माझाच आहे, इन्व्हिजिलेटरची परीक्षा सुरू होताना सही, वापस परत संपल्यानंतरची सही, त्याच्या खाली त्याची वेळ, या सगळ्या गोष्टी 100% बरोबर आहेत. आणि हे सगळं विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि वकिलांनाही जेव्हा उत्तरपत्रिका हातात आल्या तेव्हा त्यांना ती सगळं मान्य झालेलं आहे. म्हणजे सगळं झाल्यावर म्हणजे परीक्षेत गडबड नव्हती हे तरी त्यांनी मान्य, म्हणजे उत्तरपत्रिका माझीच म्हणल्यावरती गडबडही दूर होते. बरोबर. मग असं झाल्यावर काही लोकांनी केसेस वापस घेतल्या की न्यायालयाने सगळ्याच फेटाळल्या, आणि कशा फेटाळल्या, म्हणजे विथ कॉस्ट फेटाळल्यात असं कळतंय. ते विथ कॉस्ट काय आहे आणि काय टिप्पणी केली? याच्यामध्ये मुद्दा लक्षात घेण्यासारखा असा आहे की जेव्हा हे सगळं प्रत्यक्ष लक्षात आलं की अरे या दाखल केलेल्या याचिका मध्ये काहीही तथ्य नाहीये, हे जेव्हा माननीय न्यायालयाच्या लक्षात आलं तेव्हा न्यायालयाने मुळात या चारही ज्या रीट याचिका आहेत त्या पूर्णपणे फेटाळल्या. परंतु काही वेळानंतर दोन वकिलांनी विनंती केली की हे सगळं जरी खरं असलं आणि ह्या नुसत्या केवळ ह्यात एक मुद्दा राहिला, याच्यामध्ये केवळ ह्या फेटाळल्या नाहीत तर या फेटाळताना या चुकीच्या कागदपत्राच्या आधारावर दाखल केलेल्या आहेत,
चुकीच्या पद्धतीनं दाखल केलेल्या असल्यामुळं याच्यामध्ये माननीय न्यायालयाने प्रत्येक पिटिशन डिसमिस करताना त्याच्यामध्ये दंड देखील लावला. 5,000 रुपये हा प्रत्येक पिटिशनरला दंड लावलेला आहे. आता हा दंड लावल्यानंतर पुन्हा काही वेळानंतर दुसऱ्या प्रकरण चालू असताना पुन्हा 2 वकील आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मान्य झालेलं आहे, हे सगळं बरोबर आहे, पण आम्हाला आता ही पिटिशन डिसमिस करण्याच्या ऐवजी आम्हाला ही विड्रॉ करण्याची परमिशन देण्यात यावी. आणि मग ही ह्यातल्या 2 पिटिशन विड्रॉ करण्याची माननीय न्यायालयाने परवानगी दिली. परंतु तरी देखील विड्रॉ जरी तुम्ही करत असताल तरी सुद्धा या दोन्ही पिटिशन मध्ये तुम्हाला कॉस्ट लागणारच आहे आणि ती तुम्हाला भरावीच लागणार आहे. यामध्ये एक इंटरेस्टिंग अजून प्रश्न माझा उरतो, त्याचं उत्तर तुम्ही वकील म्हणूनच देणार आहात. या पिटिशन सादर करताना विद्यार्थ्यांनी आपली मार्कशीट कोर्टासमोर जोडलेली होती, शपथपत्र जोडलेलं असतं, म्हणजे ॲफिडेव्हिट अधिकृत करतात. ॲफिडेव्हिटमध्ये म्हणजे हे विद्यार्थी नीटचे आहेत याचा अर्थ 10+5 15+2 17 म्हणजे बिलो 18 असं आपण गृहीत धरूया. 17 वर्षाचे, 16-17 या वर्षाचे जे विद्यार्थी असतील, या 17 वर्षाच्या विद्यार्थ्यांना पिटिशन करताना पालकांची संमती लागते. म्हणजे 17 वर्षाच्या मुलाचा ॲफिडेव्हिट काही कोर्ट स्वीकारत नाही, त्यामुळे त्याची पालकाची संमती लागते. ती पालकांनी केलेली असेलच असं मी गृहीत धरतो. बरोबर. आता पालकांनी सही केली असं गृहीत धरलंय आपण, आहेच आहे तसं. आता या मुलांनी ज्या उत्तरपत्रिका जोडलेल्या आहेत, मला इतके पडले असते, त्या उत्तरपत्रिका या NTA होत्या की काय होतं? अतिशय गंभीर असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहात. खरं तर हा प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर देणं मला भाग आहे, अन्यथा मी हा स्वतःहून विषय काढणार नव्हतो. परंतु तुम्ही हा फार स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे. मुळात या सर्व याचिकांमध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की ही आमची मूळ उत्तरपत्रिका आहे, प्रत्यक्षामध्ये जेव्हा न्यायालयासमोर मूळ उत्तरपत्रिका आली त्यानंतर हे लक्षात आलं की या पिटिशन सोबत जोडलेले जे कागदपत्र, जे मूळ उत्तरपत्रिका, त्यांचं जे म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं की ही आमची उत्तरपत्रिका आहे, प्रत्यक्षात ते कागदपत्र हे मूळ कागदपत्राशी जुळणारे नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. आता बरेच विषय यातून अजून पुढे येऊ शकतात करणाऱ्यांनी, म्हणजे ही सरळ सरळ माझ्या लेखी फसवणूक आहे, पण यात काही कोर्टाने विचार केलाय की केला नव्हता त्यावेळेस? मुळात अशा प्रकारचं इतर कुठल्याही प्रकरणामध्ये समजा जर खोटे कागदपत्र दाखल केले गेले तर माननीय उच्च न्यायालय या बाबतीमध्ये अत्यंत गंभीरपणाने दखल घेतात. आणि अशा बाबतीमध्ये अशा घटनाही घडलेल्या आहेत की अशा प्रकरणामध्ये त्या जो याचिकाकर्ता आहे, आता या प्रकरणामध्ये तर त्यांच्या आईवडिलांचंच ॲफिडेव्हिट आहे, विद्यार्थी तर लहानच आहेत, तर अशा प्रकारची याचिका करणारे, ॲफिडेव्हिटचा अर्थ असा होतो की मी प्रतिज्ञेवर हे सत्य सांगतो, म्हणजे सत्यकथन करतो की यामध्ये लिहिलेलं सगळं बरोबर आहे, यातले कागदपत्र बरोबर आहेत, अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट असतं. तर या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या पालकांनी ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे. कागदपत्र बरोबर होते का? तर याचं उत्तर आहे नव्हते कागदपत्र बरोबर. अन्य कुठल्याही प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने माननीय उच्च न्यायालयाने याची दखल घेतली असती, नव्हे अगदी घेतली असती, हा माझा अनुभव आहे. परंतु माननीय न्यायालयाने उदार अंतःकरणाने, हे केवळ विद्यार्थी आहेत, यांच्या भविष्याचं नुकसान होऊ नये म्हणून खूप सामंजस्यपणाने हे प्रकरण हाताळलं गेलं आणि याच्यामध्ये माननीय न्यायालयाने यांना धडा भेटावा, यांना लक्षात यावं की हे चूक आहे म्हणून दंड लावलेला आहे प्रत्येकाला. परंतु याच्यामध्ये कुठलीही क्रिमिनल ऍक्शन न्यायालयाने घेतलेली नाही. खरं तर न्यायालयाने क्रिमिनल ऍक्शन घेतली नाही हा विषय खूप गंभीर आणि महत्वाचा आहे. आपण मुलांना मुलं समजतो, छोटी मुलं समजतो, जेन जी आपण त्याला म्हणतो, आणि या छोट्या मुलांना स्वतःचं बरं वाईट कळत नाही, म्हणूनच ती बऱ्याच चुकीच्या गोष्टी सुद्धा करत असतात, जसं शिव्या देणं, रस्त्यावर पंतप्रधानांना शिव्या देणं, आणि त्याला अक्कल असलेली माणसं शिव्या देणे म्हणजे अपराध नव्हे असं सांगत असतात, दिपकेसारखी, दाससारखी. शिव्या देणे हा सुद्धा सार्वजनिक ठिकाणी मानभंग करण्याचा अपराधच आहे बरं का. म्हणजे मला तुम्हाला ते पण सांगायचं आहे की असं नाही होत की शिव्या देणं म्हणजे कुठला आरोप नाही आहे, ही क्रिमिनल केसच आहे. पण ह्या सगळ्या लोकांना उद्युक्त करणारे, या जेन झीला उद्युक्त करणारे, दिपकेचं वय जेन झीचं नाही आहे, 30च्या आसपास आहे, या सगळे उद्युक्त करणारे ह्या जेन झीकडून, या मुलांच्याकडून असमंजस अवस्थेत काही गोष्टी खोट्या करून घेतात
आणि या खोट्या गोष्टीला न्यायालयात चपराक मिळते. म्हणून तर त्यांचे प्रवक्ते दास सारखे आम्हाला न्यायालयाचा निर्णय सुद्धा मान्य नाही असं म्हणतात. पण छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय आणि जी केस रोहित सर्वज्ञ यांनी लढवलेली आहे त्या केसमध्ये बऱ्याचशा सगळ्या गोष्टी खूप स्पष्ट झाल्या की NTA परीक्षेमध्ये गडबड झालेली नाही. हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. विड्रॉल करताना त्यांनी मान्य केलंय आणि कोर्टानेही हे सांगून कॉस्ट लावलेली आहे. आता तरी ही जेनजी कुणाच्या बहिकाव्यात येऊन राजकीय उद्देशाने एका जबाबदार यंत्रणेवर उगाचच गैरविश्वास करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. आणि ही सगळी माहिती जी आपण लढलेली आहे ती आपण दिली आणि जशी बोललात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आणि या विषयावर अजून एक जागृतीचा व्हिडिओ करावा लागणारच आहे. त्यासाठी तुमचं कायदेशीर सहकार्य अॅनालायझरला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.